सर्वांना नमस्कार. नॉलेज दर्शन चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक अतिशय सोपे व सुंदर भाषण. चला तर मग सुरू करूया. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता, त्यांचा इरादा नेक होता. असा रामजी बाबांचा लेख, असा रामजी बाबांचा लेख डॉक्टर भीमराव आंबेडकर. लाखात एक होता, लाखात एक होता. अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजन वर्ग, प्रमुख पाहुणे, उपस्थित ग्रामस्थ व माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, नमस्कार. मी कविता कदम, इयत्ता 5वी मध्ये शिकते. सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते. अतिशय गरिबीच्या व प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. परदेशातील शिक्षणासाठी त्यांना सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी मदत केली. बाबासाहेबांनी दिवस रात्र प्रचंड मेहनत करून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी जाती व्यवस्था बदलून अस्पृश्यांना समानतेचा हक्क मिळवून देण्यासाठी खूप मोठा संघर्ष केला. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये बाबासाहेबांचे अमूल्य योगदान आहे. म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. म्हणूनच म्हणावेसे वाटते, शिल्पकार तुम्ही राज्यघटनेचे, पंडित तुम्ही कायद्याचे, प्रचारक तुम्ही समतेचे, भारतरत्न तुम्ही देशाचे, भारतरत्न तुम्ही देशाचे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अशा शब्दात बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध त्यांनी अनेक आंदोलने केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त सामाजिकच नव्हे तर राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक व कायदा अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला. एकूण 9 भाषांचे ज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना होते. त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशा या महामानवाचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. करून जीवाचे रान, दिला सर्वांना समतेचा मान. करून जीवाचे रान, दिला सर्वांना समतेचा मान. अशी भीमरावांची शान, लिहिले भारताचे संविधान, लिहिले भारताचे संविधान. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी भाषणासाठी आमचे नॉलेज दर्शन अवश्य सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.